श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा कुंभमेळा 2027 गर्दी व्यवस्थापन आणि इतर सोयीसुविधा या विकास आराखड्यास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून राज्य शासनाने आज 288.17 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे। खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी यासाठी सातत्याने मागील काही काळात पाठपुरावा केला होता। या योजनेअंतर्गत मंदिर परिसर, वाहनतळ, भाविक सुविधा केंद्र, शौचालय, लॉकर, दुकाने, बस स्थानक व दिव्यांगांसाठी सुलभ व्यवस्था अशा विविध पायाभूत सुविधा विकसित होणार आहेत। यामध्ये निगडाळ येथे भाविक सुविधा केंद्र व वाहनतळासाठी 163 कोटी, श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसर विकास 90 कोटी व राजगुरुनगरकडील मार्ग व श्री कोटेश्वर मंदिरांचा जीर्णोद्धार यासाठी 33 कोटी रुपये, निगडाळ येथे होत असलेल्या वाहनतळावर 2000 4-चाकी वाहने, 200 मिनी बस, 5000 दुचाकी वाहने यांच्याकरता वाहनतळ, भाविकांकरता वेटिंग हॉल, स्नानगृह, शौचालय, लॉकर सुविधा, दुकाने निर्माण केली जाणार आहेत। त्याचबरोबर भीमाशंकर बसस्थानक व ज्योतिर्लिंग मंदिर परिसर यामध्ये बसस्थानकाचा पुनर्विकास, राम मंदिर व दत्त मंदिर पुनर्बांधणी, दिव्यांगांसाठी इलेक्ट्रिक वाहन दिले जाणार आहेत। तसेच राजगुरुनगरकडून नवीन मार्ग व श्री कोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार, ट्रेकिंग, वॉकिंग इत्यादी कामे केली जाणार आहेत। या विकास आराखड्यामुळे भाविकांना आधुनिक व सुसज्ज सुविधांचा लाभ मिळणार असल्याचे आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले। महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या माध्यमातून 4 जून 2015 रोजी एक आदेश पारित करण्यात आला आणि 2027ला होणाऱ्या कुंभमेळ्याच्या धर्तीवर आपल्या भीमाशंकरच्या विकास आराखड्याला त्या ठिकाणी चालना मिळाली आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्या नियोजन विभागाच्या माध्यमातून आदरणीय पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली, अध्यक्षतेखाली कलेक्टर साहेबांच्या, आदरणीय जितेंद्र डोडी साहेबांच्या उपस्थितीमध्ये शेजारच्या तालुक्याचे आमदार आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील आणि खेड तालुक्याचे आमदार या नात्यानं मी स्वतः आणि सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कौन्सिल हॉल पुणे येथे मीटिंग झाली आणि त्या दरम्यान आराखडा कशा पद्धतीनं करायचा, काय काय घ्यावं लागेल त्याचं प्रेझेंटेशन आर्किटेक्टच्या माध्यमातून झालं। त्यामध्ये खेड तालुक्याच्या हद्दीतून हा विकास आराखड्याला अधिकची कामं व्हावी म्हणून त्या ठिकाणी प्राधान्यानं मागणी लावून धरली आणि खरं आपलं कोटेश्वर मंदिर बोरगिरीचं त्या परिसराचा विकास होऊन आपल्या खेड तालुक्याच्या हद्दीतून भीमाशंकरला जोडणारे रस्ते, त्याचबरोबर पर्यटनासाठी असणारी सर्व पॉइंट या सर्व गोष्टीचा समावेश त्यामध्ये व्हावा। भीमाशंकर मंदिर हे खेड तालुक्याच्या हद्दीत असल्यामुळं त्या ठिकाणचे सभोवतालचं घरं असतील, पार्किंग असेल, राम मंदिर असेल, गणेश मंदिर असेल किंवा इतर सर्व पॉइंट असतील त्या ठिकाणी या आराखड्यामध्ये समावेश करावा म्हणून प्राधान्यानं